राजकीय वर्तुळातून अतिशय मोठी घडामोड समोर येते। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून रवींद्र वायकर यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर येते। अपात्रतेची कारवाई करण्यात यावी म्हणून ही नोटीस पाठवण्यात आली। शिवसेना फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहणारे वायकर ईडीच्या भीतीने शिंदे गटात गेल्यामुळे त्यांना मुंबईमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यामुळे उद्धव ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। 2 दिवसांनी विधानसभा अध्यक्षांना देखील नोटीस पाठवण्यात येईल आणि निवडणुकांनंतर त्यांच्यावर आमदारकीच्या अपात्रतेची कारवाई करण्यात यावी असा उल्लेखही नोटीसमध्ये करण्यात आलेला आहे। सागर आव्हाड आपल्याला या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत। सागर, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आक्रमक होत आता रवींद्र वायकर यांना नोटीस पाठवण्यात आले। नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय? नक्कीच शिवसेना आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळतीये। रवींद्र वायकर आहेत शिंदे गटाचे, त्यांना ही नोटीस असीम सरोदे यांच्या मार्फत पाठवण्यात येते। कारण की ज्यावेळेस सत्ता परिवर्तन होत होतं तेव्हा शिंदे गटाबरोबर अनेक आमदार गेलेले होते आणि यानंतर आता जर पाहिलं तर ईडीची कारवाई झाली तेव्हा रवींद्र वायकर हे शिंदे गटात प्रवेश केला। तोपर्यंत ते एक उद्धव ठाकरे यांच्या बरोबर होते। मात्र आता निवडणुकानंतर विधानसभा अध्यक्ष यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे। तो पूर्वी वायकर यांना असीम सरोदे यांनी नोटीस पाठवलेली आहे। त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, त्यांची आमदारकी अपात्र करण्यात यावी अशा आशयाची ही नोटीस आहे। त्यामुळे रवींद्र वायकर यांच्या अडचणी नक्कीच वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण की रवींद्र वायकर हे ज्या 11 आमदार ठाकरेंबरोबर होते त्यांच्यामधले हे आमदार होते आणि त्यानंतर त्यांना ईडीची कारवाई झाल्यानंतर ते शिंदे गटात सहभागी झाले आणि त्यांना मुंबईमधून उमेदवारी मिळाली। त्यानंतर ठाकरे गटाने हा पवित्रा घेत त्यांना ही नोटीस पाठवली आणि या संदर्भात आता कायदेशीर उत्तर कशा पद्धतीने दिलं जातं ते पाहणं देखील महत्त्वाचं असेल। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। शिवसेना फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहणारे वायकर ईडीच्या भीतीमुळे शिंदे गटात गेल्यानं त्यांना मुंबईमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यामुळे उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। 2 दिवसाने विधानसभा अध्यक्षांना देखील या संदर्भातली नोटीस पाठवण्यात येणार आहे। रवींद्र वायकर यांनी पक्षविरोधी कारवाया केलेल्या आहेत। नोव्हेंबर 2023 मध्ये जेव्हा पक्षफोडी झाली आणि तेव्हा एकनाथ शिंदे काही आमदारांसह पळून गेले, तेव्हा रवींद्र वायकर यांनी ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बाजू घेऊन त्यांच्यासोबत ते कायमस्वरूपी अत्यंत विश्वासू नेते म्हणून राहिलेले आहेत। परंतु मध्यंतरी त्यांना ईडीतर्फे त्रास देण्यात आला, चौकशी लावण्यात आली, त्यांच्या इमारतींवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आणि त्यांना त्यांच्या बायकोला अटक करण्यात येईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्यात आली, ज्याच्यामुळे रवींद्र वायकर यांना दबावाखाली येऊन एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करावा लागला।